सर्वात मोठी बातमी येते सांगलीमधून। सांगलीमध्ये अतिशय भयंकर घटना घडली। चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून हत्या करण्यात आली। मग पती स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेला आहे। सविस्तर माहिती काय आहे, प्रकरण काय घडलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। चारित्र्याच्या संशयातून आणि कौटुंबिक वादातून पती प्रशांत येडके यांनी पत्नी काजल वय 28 हिचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना खन भागातील शांतीनगर येथे घडली। सकाळी 11:30च्या सुमारास हा प्रकार घडला। खुनानंतर पती प्रशांत यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन हा प्रकार सांगितला। त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्रशांत येडके हा मजुरीचे काम करत होता। त्याचा विवाह काजल हिच्याशी काही वर्षापूर्वी झाला होता। 2 मुलींसह शहरातील शांतीनगर परिसरात ते राहत होते। काजल आणि प्रशांत यांच्यात काही दिवसापासून वाद सुरू होता। काजल हिच्या चारित्र्याचा प्रशांतला संशय होता, त्यावरून सतत वाद होत होते। 10 दिवसांपूर्वी काजल घरातून निघून गेली होती। त्यामुळे प्रशांतने 16 सप्टेंबर रोजी सांगली शहर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली। पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला परत आणले होते। काजल परत आल्यानंतर प्रशांतने तिची समजूत काढली होती, तरीही त्यांच्यात वाद सुरूच होता। काजलने घर सोडून जाणार असल्याचे सांगितले होते। त्यावरून रविवारी सकाळी पुन्हा वाद झाला। सकाळी 11:30च्या सुमारास काजल घरातील सर्व कामे आवरून झोपली होती। यावेळी पती प्रशांत घरी आला। त्याने धारदार हत्याराने काजलच्या गळ्यावर 4 ते 5 वार केले। हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने काजलचा रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला। पत्नीच्या खुनानंतर प्रशांत याने दोन्ही मुलींना काही अंतरावर राहत असलेल्या आईकडे सोपवले। त्यानंतर घराला बाहेरून कडी लावून तो सांगली शहर पोलीस ठाण्यात हजर झाला। त्याने पत्नीचा खून करून आल्याचे पोलिसांना सांगताच धावपळ उडाली। पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले। अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या। घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर काजलचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला। काजल आणि प्रशांत यांना 2 मुली आहेत। एका मुलीला हृदयविकाराचा त्रास आहे। आई वडिलांच्या भांडणामुळे मुली घाबरत होत्या। 10 दिवसांपूर्वी काजल घर सोडून गेली होती। परत आल्यानंतर मुलींकडे बघून प्रशांतने सर्व विसरून जाऊ संसार करू असे सांगितले होते, परंतु काजलने परत जाणार असल्याचे सांगितल्यामुळे प्रशांतने रागातून खून केला। आईच्या खुनाची माहिती समजताच चिमुकल्या मुलींना मोठा धक्का बसला आहे। ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्की काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।